विदर्भातील शेती समोरील आव्हानामध्ये एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून पाहूया सविस्तर पुढील रिपोर्टमध्ये. विदर्भातील शेती समोरील अनेक आव्हानांमध्ये एक प्रेरणादायी कथा बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड येथील 14 वर्षीय विद्यार्थी गजानन गावंडे यांनी शिक्षणासोबत शेती करत उल्लेखनीय कामगिरी केल्याची चर्चा परिसरात जोरदार होत आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड येथील गजानन प्रल्हाद गावंडे हा इयत्ता 9वीत शिक्षण घेत आहे. कुटुंबाची शेती आणि शेतीविषयी असलेली आवड यामुळे त्याने लहान वयातच शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. कुटुंबाच्या सहकार्याने आणि उपलब्ध माहितीनुसार गजाननने भाडेतत्त्वावर शेती करून कांदा, हरभरा, भाजीपाला, तूर आणि सोयाबीन यासारख्या पिकाची लागवड केली. यावर्षी त्याने सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. गजाननच्या या प्रयत्नाने त्याचे आई वडील आणि 2 बहिणी यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले जाते. शिक्षण आणि शेती याचा समतोल साधत त्याने केलेल्या मेहनतीची परिसरात चर्चा होत आहे. शेती क्षेत्र अनेक अडचणींना सामोरे जात असले तरी नियोजन, कुटुंबाचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर सकारात्मक वाटचाल करता येते, असा संदेश या उदाहरणातून मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. गजानन गावंडे यांच्या कार्याबद्दल आपले मत काय? अशा प्रेरणादायी शेतीविषयक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव गजानन प्रल्हाद गावंडे आहे. मी पारखेड येथे राहतो. आम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद लागवड करीत आहे. हळद लागवडीकडे जे आम्हाला हळद लागवडीची जे प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत. त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात. आणि हळद हे पीक चांगले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते. आणि सोयाबीन, तूर, कपाशी विदर्भातले शेतकरी याच्याचकडे आहेत, पण ते आता पुढे चालून हळदीकडे वळले पाहिजे. हळद, अद्रक यांसारख्या पिकासारखे जर का सोयाबीन, कपाशी, तूर हेच जर का शेतकरी पेरत राहिला तर तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही. जर का आपण दुसऱ्या पिकांकडे वळलो तर आपण पुढे जाऊ शकतो. नोकरीपेक्षा शेतीमध्ये पुढे जाण्याची ताकद सुद्धा आहे, पण ते शेतकऱ्यांना करता येत नाही. ते करता आली पाहिजे. शेतीमध्ये उत्पन्न आहे. आज तुम्ही वयाच्या 14व्या वर्षामध्ये एवढी मोठी हिंमत केली, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, युवा वर्गाला काय संदेश द्याल? किंवा त्यांनी सुद्धा हळद लावली पाहिजे. हळदमध्ये उत्पन्न जास्त आहे. आणि जर का आपण जर का पहिले सुद्धा हळद लावत असेल तर त्यांनी 5 एकर 10 एकर असेल तर त्यातली 1 एकर ट्रीटमेंट फक्त गजानन ॲग्रोची करावी, कारण त्यांचे रिझल्ट चांगले आहे. आज त्यांनी दीपक बाप्पू देशमुख यांनी पहिलंच वर्ष असून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील उत्पन्नाचे रेकॉर्ड तोडले आहे. आणि त्यांनी हळद म्हणजे 25 गुंठ्यामध्ये ओली हळद 170 क्विंटल घेतली आहे. मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की तो आज मोबाईलवर शेतीच्या बद्दल पाहते आणि त्याच्या शिक्षणाबद्दल पाहते. याच्यापेक्षा वेगळं तो काहीही पाहत नाही. आणि काहीही पाहत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून प्रोत्साहन भेटते. आणि हे तुमच्यासारखे जे प्रोत्साहन देतात ते एक त्याला प्रोत्साहन भेटून त्याने एक मोठा निर्णय घेतला. मोठा निर्णय घेऊन तो आज हळद लागवड आमच्या शेतामध्ये करून राहिला. आमच्याजवळ शेती नसून आम्ही दुसऱ्याचं शेत करून ठोका देऊन त्याच्यामध्ये शेती करू शकतो. शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार वेगळं करून त्यातून थोडेफार नफा मिळवा. नाहीतर हे शेतकरी असाच मरून राहिला ना. शेतकऱ्याला काहीतरी समजा भेटे आहे, सोयाबीन, तूर याच्यामध्ये काही भेटत नाही. मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की जे मुलं कसे आहेत, एवढे युवा वर्गातले जे मुलं आहेत ते सुद्धा हे करू शकत नाहीत. 40-50च्या वयामध्ये सुद्धा लोक आहेत, त्यांची आज फजिती आहे. जर हे काही ना काही थोडस हातामध्ये आपण बदल केला, आपल्या परिस्थितीत विचारात बदल केला तर काही ना काही वेगळं घडून येईनच. काय शेतामध्ये काय पेरलं, कसं पीक घेणार आहे तुम्ही? आता हे यावर्षी हळद पेरली, असा विचार आणखी पुढे चालू आहे. यात जर आपल्याला थोडाफार नफा मिळाला तर पुढच्या वर्षी आपण हळद वाढवू, अद्रक पेरू, आणखी यात काहीतरी सांबार पेरू, पालक, असं जे काही आपल्याला समजा थोडंफार जे उत्पन्न काढता आलं ते थोडं काढू शकतो ना वेगळं. चालेल.